आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात थालीपीठाची एक वेगळीच ओळख आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेश प्रत्येक ठिकाणी थालीपीठ बनवण्याची पद्धत, त्यातील साहित्य आणि चव थोडीफार वेगळी आढळते. म्हणूनच प्रत्येक भागातील थालीपीठाची चव आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणीही खास असतात. आज मी पालक घालून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. काही जण कोबी, गाजर, दुधी भोपळा, काकडी, मेथी किंवा इतर भाज्या घालूनही थालीपीठ तयार करतात. घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांनुसार प्रत्येक वेळी त्याची चव नव्याने खुलत जाते. थालीपीठाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात वापरले जाणारे विविध धान्यांचे पीठ. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तांदूळ, नाचणी अशा अनेक पिठांचे मिश्रण वापरल्यामुळे ते अत्यंत पौष्टिक बनते. फायबर, प्रथिने आणि आवश्यक पोषण तत्वांनी भरलेले हे पारंपरिक अन्न आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे बरं. आज हे थालीपीठ बनवताना मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं ज्वारीचं घेतलं, थोडं बाजरीचं पीठ घेतलं, 1 चमचा बेसन पीठ, त्याचप्रमाणे 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं, 1 मोठी वाटी भरून बारीक चिरलेला पालक घेतला, त्यामध्ये थोडेसे तीळ घातले, थोडीशी हळद घातली, त्याचप्रमाणे थोडंसं जिरं, आलं, लसूण, मिरची यांचा बारीक करून ठेचा घातला आणि थोडीशी लाल तिखट घातली. बस झालं. सगळे मिश्रण एकत्र केले. एक जुना पातळ असा रुमाल घेतला, ओला करून घ्यायचा, पोळपाटावर छान असे थालीपीठ थापून घेतले आणि लोखंडी तव्यावर खरपूस भाजून घेतले. बरं, हे थालीपीठ गरम गरमच खायचे बरं. गरमागरम थालीपीठावर घरचे लोणी घाला किंवा तूप घाला. ताजे दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर जेवणाची मजाच वेगळी. साधे साहित्य, पारंपरिक पद्धत आणि घरच्या मायेची चव यामुळे थालीपीठ हा केवळ पदार्थ नसून महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. तुमच्या भागातही असेच थालीपीठ बनवतात का हो? त्याला कोणत्या नावाने ओळखतात आणि तुम्हाला थालीपीठ कशासोबत खायला आवडते? मला नक्की कमेंट करून सांगा हो.